परिषद घेतली, आलेलं निमंत्रण, मंदिराचा वाद, वेगवेगळे त्याचे मुद्दे आहेत. काय नेमके? नाही, एक लक्षात घ्या, मी त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा विषय की ही बैठक लागली कशामुळं, ही बैठक का लागली. इथं आवाड आले, जितेंद्र आवाड आले आणि त्यांनी म्हणलं की बाबा ही कळस उतरवल्याला, ही मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का. तर मग त्यावेळेस तातडीनं तिथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील ह्यांनी तातडीनं सांगितलं की हे षडयंत्र आहे. पहिल्यांदा सांगितलं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजींनी त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा, अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणारं पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी आशिष शेलारांना दिलं. आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास असं आलं की स्वतः राणा पाटलांनीच काय म्हणलेत, आपण आता हाती घेतलेला आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी तुमची निविदा प्रक्रिया व काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचं आहे आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरासगट उतरावं लागणार आहे. आता ही स्टेटमेंट केलंय कोणी, त्यांनी स्वतःच केलंय आणि त्याच स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं. तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची, सांस्कृतिक कार्यमंत्र्याची, त्यासाठी बैठक. मग नेमकं बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली, कुणाचं डोकं भांजाळल्यासारखं झालंय ही विचारणं. म्हणून मी ही जी आहे ही मुद्दा मी सन्माननीय आशिष शेलारजींना पाठवला आहे की ही तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा.